एखाद्या माणसाला इंग्लिश कमी येऊ दे किंवा जास्त येऊ दे, इंग्लिश मधला असा एक शब्द आहे जो की आपण डेली बेसिसवरती 15 ते 20 वेळा तरी वापरतो. आता तो शब्द म्हणजे कुठला, तर तो शब्द आहे ओके. आता ओके हा शब्द पूर्ण शब्द आहे का, तर नाही. त्याचं कारण असं की ओके हा शब्द एक शॉर्ट फॉर्म आहे जो की काय दोन वेगवेगळ्या शब्दापासून बनलेला. आता ते दोन शब्द म्हणजे कुठले, तर ओ स्टँड्स फॉर ऑल आणि के स्टँड्स फॉर करेक्ट. आता तुम्ही म्हणाल की ओ आणि के आणि ऑल आणि करेक्ट या दोघांच्या जे आहे स्पेलिंग आहेत ते वेगवेगळे आहेत, कारण का आपण इकडे ओ लिहितोय आणि स्पेलिंग लिहित असताना आपण ALL लिहितो आणि तिकडे के लिहितोय आणि स्पेलिंग लिहित असताना आपण सी पासून सुरुवात करतो. तर मग अशी चुकीची इंग्लिश का, तर त्याचं कारण असं की 19th सेंचुरीमध्ये असा एक ट्रेंड होता अमेरिकेमध्ये की जाणून बुजून एडिटर लोक काय करायचे, न्यूजपेपर पब्लिश करत असताना चुकीची इंग्रजी वापरायचे. त्याचं कारण असं का, तर ते जोकिंगली इन ऑर्डर टू मेक फन ऑफ पीपल किंवा लोकांचा मजाक उडवण्यासाठी कोणाचं नाव चुकवा, कोणाच्या नावाचे स्पेलिंग चुकवा, कोणाचे माणसं म्हणजे गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची स्पेलिंग चुका असं चालायचं. मग त्या ट्रेंड मधला एक शब्द कुठला जो की चुकीचा लिहिला जायचा सुरुवातीच्या काळात, तो शब्द म्हणजे कुठला, तर ओके. तो शब्द ट्रेंडमध्ये आला आणि चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आणि तेव्हापासून तो शब्द तसाच प्रस्थापित झाला आणि आजपर्यंत तो शब्द तसाच आहे जो की आपण ओके किंवा OKAY असं लिहितो, जो की काय आहे ऑल आणि करेक्ट.